ब्रेकनंतर झिरो अवरमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। आपली आजची दुसरी महत्त्वाची बातमी आहे वरळी इथली हिट अँड रन अपघातासंदर्भातली, ज्या अपघातामध्ये मिहिर शहाच्या BMWनं कावेरी नाखवा यांचा जीव घेतला। अपघातानंतर 60 तासांनी काल विरारमधून मिहिरला पोलिसांनी बेड्या ठोकल्या। या प्रकरणाचे पडसाद आज सुरूच होते। अधिवेशन काळामध्ये या विषयावरून सत्ताधारी आणि विरोधकांचे आरोप प्रत्यारोप सुरू राहिले। इतकंच नाही तर या प्रकरणामध्ये आदित्य ठाकरेंनी सरकारवर काही गंभीर आरोप केले आणि शेवटी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणामध्ये कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही याची ग्वाही दिली। हे सगळं आपण पाहणार आहोतच। सुरुवातीला या प्रकरणातले अपडेट्स सांगतो। वरळी हिट अँड रन प्रकरणामधील मुख्य आरोपी मिहिर शहाला आज शिवडी न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं। मुख्य आरोपी मिहिर शहाला शिवडी दंडाधिकारी न्यायालयानं 16 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। अपघात घडल्यापासून ते कावेरी नाखवा यांना फरफटत नेण्यापर्यंतचे सर्व CCTV फुटेज पोलिसांच्या हाती आले आहेत। हा गुन्हा म्हणजे सदोष मनुष्यवध असल्याचा दावा सरकारी वकिलांनी कोर्टात केला। गाडीची नंबर प्लेट गहाळ करून तिचा शोध पोलिसांना घ्यायचा आहे। आरोपीनं ओळख लपवण्यासाठी केस आणि दाढी गाडीतच कापल्याचा युक्तिवाद पोलिसांनी न्यायालयात केला। आरोपीला कुणी मदत केली याचा तपास करायचा असून आरोपीच्या जास्तीत जास्त कस्टडीची मागणी पोलिसांकडून न्यायालयात करण्यात आली होती। आणि या हिट अँड रन प्रकरणी आमदार आदित्य ठाकरे यांनी काही प्रश्न मांडले होते, काही शंका उपस्थित केल्या होत्या, काही आरोप केले होते आणि त्याच विषयावरती आम्ही विचारला होता झिरो अवर मधील आजचा दुसरा प्रश्न। आणि तो पाहण्यासाठी आपण आता जाणार आहोत आपल्या पोल सेंटरला। तर झिरो अवर मधला आजचा दुसरा प्रश्न, मुंबईमधील वरळी हिट अँड रन हा अपघात नव्हे हत्या, आमदार आदित्य ठाकरेंचा आरोप योग्य वाटतो का? होय आणि नाही हे दोन पर्याय तुमच्या समोर। वरळी हिट अँड रन प्रकरणामध्ये आरोपी मिहिर शहाच्या कुटुंबियांचा जबाब काल रात्री उशिरा पोलिसांनी नोंदवला। गुन्हे शाखा 3 मध्ये मिहिरची आई, 2 बहिणी आणि मित्राचा जबाब नोंदवण्यात आलेला आहे। मिहिर आणि त्याचे कुटुंब 2 गाड्यांनी शहापूरला गेले। शहापूरला एका जुन्या पंजाबी मित्रानं त्यांची राहण्याची व्यवस्था केली अशी माहिती पोलिसांनी दिली। या घटनेनंतर आम्ही घाबरलो, आमच्यावर हल्ला होईल या भीतीने आम्ही घर सोडलं असा दावा मिहिरच्या बहिणीनं केला। दरम्यान आरोपी मिहिरचे वडील राजेश शहा यांच्याकडे शिंदेंच्या शिवसेनेचे उपनेतेपद होतं। त्यांची या शिवसेना उपनेते पदावरून हकालपट्टी करण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचं देखील सांगितलं जात आहे। वरळी हिट अँड रन प्रकरणामध्ये आता मुंबई महानगरपालिका देखील ॲक्शन मोडमध्ये आलेली आहे। आरोपी मिहिर शहानं अपघाताच्या आधी जुहूमधील ज्या बारमध्ये दारू प्यायली होती त्या व्हॉइस ग्लोबल तापस बारवरती पालिकेकडून कारवाई करण्यात आलेली आहे। बारच्या इमारतीला एका बाजूला असलेल्या मोकळ्या जागेवरती जागा मालकानं मोठ्या प्रमाणावरती अतिक्रमण केलेलं होतं। बारच्या बाहेरील शेडचं बांधकाम अवैध असल्याची माहिती महानगरपालिकेनं दिली। मोठ्या पोलीस बंदोबस्तात महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून हे अतिक्रमण हटवण्याचं काम करण्यात आलं। तिथला अनधिकृत भाग तोडण्यात आला। राज्य उत्पादन शुल्क विभागानं हा बार सील केला होता। आता मुंबई महापालिका ॲक्शन मोडमध्ये आलेली आहे। याच व्हॉइस ग्लोबल तापस बारच्या परिसरामधून आमचे प्रतिनिधी सत्यम सिंग यांनी घेतलेला आढावा पाहूयात। मुंबईच्या जुहू परिसरात व्हॉइस ग्लोबल तपास बारवर पालिकेकडून कारवाई करण्यात आली आहे। आज दुपारी 12 वाजेपासूनच पालिकेच्या बुलडोजरच्या माध्यमातून बारची जी शेड आहे ती तोडण्यात आली आहे। आपण दृश्यामध्ये पाहिलं तर जी तोडक कारवाई आहे बुलडोजरच्या माध्यमातून करण्यात आली। मात्र वरचे जी शेड आहेत आपण पाहिलं तर ते या ठिकाणी बुलडोजर पोहोचू शकत नव्हता, त्यामुळे पालिकेचे जे कर्मचारी आहेत ते टेरेस छतावर या ठिकाणी चढून आहेत ते गॅस कटरच्या माध्यमातून कापून सर्व साईडला केले आहेत। खरं तर आपण पाहिलं तर पुण्यामध्ये हिट अँड रन केस प्रकरणानंतर अनधिकृत बार पबवर कारवाई करण्यात आली होती, ठाण्यामध्ये कारवाई करण्यात आली होती, मुंबईत मात्र अनधिकृत बार आणि पबवर कारवाई करण्यात आली नव्हती। मात्र वरळी हिट अँड रन केस प्रकरणानंतर आरोपी जो आहे मिहिर शाह याच बारमधून आहेत, मध्यरात्री उशिरा आहेत, आपल्या 4 मित्रांसोबत
पार्टी करून निघाला होता। त्यानंतर या ठिकाणी वरळी पोलिसांची एक टीम दाखल झाली होती। वरळी पोलिसांची टीम आतला जे CCTV आहे, DVR आहे, ते सर्व आपल्या ताब्यात घेतलं होतं। त्यानंतर या बारवर एक्साईज डिपार्टमेंटकडून आहेत तब्बल 3 दिवस चौकशी केल्यानंतर बार आहे सीज करण्यात आला होता। एक्साईजच्या कारवाईनंतर थेट आता आजपासून आपण पाहिलं तर पालिकेचा जो आहे तो देखील ॲक्शन आपल्याला समोर पाहायला मिळत आहे। इतर जे अनधिकृत बार पब आहेत त्यावर कधी कारवाई केली जाणार अशा प्रश्न आता लोक मुंबईकर विचारत आहेत। कॅमेरामॅन मनोज जयस्वाल सोबत सत्यम सिंग, ABP माझा, मुंबई। वरळीमधल्या हिट अँड रन प्रकरणी मुख्य आरोपी मिहीर शहाला अटक करण्यात आलेली आहे। तसंच त्याला 16 तारखेपर्यंत पोलीस कोठडीत पाठवण्यात आलं। अपघातानंतर मिहीर तब्बल 60 तास फरार होता। त्यामुळे त्याच्या शरीरामध्ये दारूचा अंश मिळेल का अशी शंका व्यक्त केली जात होती। किंबहुना शरीरामध्ये दारू सापडू नये म्हणूनच मिहीर शहा 2-3 दिवस पोलिसांच्या हाताबाहेर राहिला असाही आरोप होतोय। पण अमेरिकेच्या फॉरेन्सिक डिपार्टमेंटच्या माहितीनुसार माणसाच्या शरीरातला दारूचा अंश 3 महिन्यांपर्यंतही शोधता येतो। दारू प्यायल्यानंतर रक्तामध्ये 12 तासांपर्यंत, श्वासात 12 ते 24 तासांपर्यंत दारूचा अंश सापडतो। लघवीमध्ये 24 ते 72 तासांपर्यंत दारूचा अंश सापडू शकतो। लाळेतही 12 तासांपर्यंत दारूचा अंश मिळू शकतो। केसांमध्ये मात्र दारू प्यायल्यापासून 90 दिवसांपर्यंत दारूचा अंश सापडू शकतो। म्हणजे योग्य पद्धतीने चाचण्या आणि तपास झाला, तसंच पोलिसांनी इच्छाशक्ती दाखवली तर मिहीर शहाची केस नुकतीच हिट अँड रन नाही तर ड्रंक अँड ड्राईव्ह सुद्धा बनू शकते। ज्या भागामध्ये हा अपघात घडला त्या वरळीचे आमदार आदित्य ठाकरे आणि मालाड पश्चिमचे आमदार असलम शेख यांनी हिट अँड रन घटनेमधील मृत कावेरी नागवा यांच्या कुटुंबियांची भेट घेतली। हा अपघात नसून हत्याच असल्याची भावना आदित्य ठाकरेंनी बोलून दाखवली। नातेवाईकांना नुकसान भरपाई नकोय, आरोपीला शिक्षा झालेली हवी आहे असंही त्यांनी सांगितलं। बारवर बुलडोझर चालवला, राजेश शहांच्या घरावर चालवणार का असा प्रश्न आदित्य ठाकरेंनी आता उपस्थित केलाय। काय म्हणालेले आहेत आदित्य ठाकरे, सविस्तर पाहूया। ॲक्सिडेंट होत असतात पण एवढा बेकार हिट अँड रनची केस मर्डरच आहे आणि ह्याच्यात शिक्षा ही सगळ्यात कठोर झाली पाहिजे। जर आपण त्या परिवाराच्या डोळ्यात डोळे घालून पाहिलं तर त्यांच्या मनातलं राग, दुःख हे सगळं दिसत आहे। नागवाजीने तर त्यांच्या डोळ्यासमोर पाहिलंय सगळं आणि एवढं भीतीदायक गोष्ट, एवढी भयानक गोष्ट ह्या मुंबईत होऊ शकते, आपल्या महाराष्ट्रात होऊ शकते। असा नरकातून राक्षस आला तरी असं करणार नाही, एवढी बेकार हे हिट अँड रन केस झालेली आहे। आणि मी काल पण मागणी केली आहे की बघा काय की आता अनेक लोक बोलू शकतात की नुकसान भरपाई वगैरे, पण त्यांना तसं 1 रुपयाचं काही नको, त्यांना नुसतं शिक्षा बघायची। कारण महत्वाची गोष्ट ही आहे, काल जरी तो शहा थांबला असता तरी एक जीव वाचला असता, जसं फरफटत नेलं त्यांनी, हे खूप भयानक आहे। आणि लवकरात लवकर फास्ट ट्रॅक करून शिक्षा ही झालीच पाहिजे आणि सगळ्यात कठोर शिक्षा ही झालीच पाहिजे। माझं तर म्हणणं आहे की हा इकडे कोळीवाड तर भर चौकात सोडा। उबाठा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सुद्धा वरळी हिट अँड रन प्रकरणामध्ये आपलं मत मांडलं। आरोपी मिहीर शहाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवायला हवा, फाशीच्या शिक्षेची मागणी पोलिसांनी करायला हवी असं राऊत म्हणाले। तसंच आरोपीचे वडील राजेश शहा यांचे अंडरवर्ल्डशी संबंध आहेत का याची चौकशी करा अशी मागणी देखील आता संजय राऊतांनी केली आहे। ये हिट एंड रन का मामला साधारण मामला नहीं है। जैसे पुणे में हो गया पोर्शे कार का मामला, अग्रवाल फैमिली, वैसे ये मेहता फैमिली। ये जो बाप है इस लड़के का, उसका क्रिमिनल रिकॉर्ड चेक कर लीजिए। किसी अंडरवर्ल्ड गैंग से उनके संबंध है, क्या करता है, इतनी प्रॉपर्टी या इतनी भारी भारी गाड़ी कहाँ से आती है, उसका हिसाब मुंबई पुलिस को अब करना पड़ेगा। ये मुख्यमंत्री का खास आदमी कैसे बना, जिसका संबंध अंडरवर्ल्ड से सीधा है। आप देख लीजिए एक बार, बोरिवली पुलिस स्टेशन जाकर उसका रिकॉर्ड चेक कर लीजिए। अधिवेशन सुरू असताना वरळी हिट अँड रन प्रकरणामध्ये राजकारण येणार नाही असं शक्यच नाही। हे प्रकरण जाणून बुजून दाबण्याचा प्रयत्न केला असा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला। या प्रकरणाची SIT चौकशी व्हायला पाहिजे होती असंही वडेट्टीवार म्हणाले। तर पोलिसांवरही गुन्हा दाखल करा अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी केली आहे। तर राज्य सरकारकडून मिहीर शहाला मदत करण्याचं काम सुरू आहे का असा प्रश्न माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विचारलाय।
वर्ली हिट एंड रन में जो लोकल्स आए, ये सरकार ने, शासन ने और सरकार के लोगों ने जानबूझकर ये प्रकरण को दबाने की कोशिश की है। इस प्रकरण को लूज करने की कोशिश की है, आरोपी को बचाने की पूरेपूर कोशिश की है। ये मैं तो ये कहूँगा कि इसकी SIT मार्फत जांच होनी चाहिए। घटना घडतात परंतु त्याला पोलीस सपोर्ट करतात, हे सगळ्यात मोठं डेंजरस आहे। आणि मला वाटतं आरोपीला ज्या पद्धतीनं पोलीस मदत करतात, मला वाटतं हे खऱ्या अर्थानं मोठा गुन्हा पोलिसावर सुद्धा दाखल झाला पाहिजे। या मिहिर शाहला वाचवण्याचा प्रयत्न कोणत्या एका पार्टीच्या माध्यमातून चालू आहे। या हिट अँड रनच्या केसमध्ये जर शासन जर हस्तक्षेप करत असेल तर हे अतिशय चुकीचं आहे आणि या केसमध्ये तो मिहिर शाह याला कडक कारवाई झाली पाहिजे, या दृष्टीनं प्रशासनाने या केसमध्ये लक्ष घातलं पाहिजे। वरळी हिट अँड रन प्रकरणामधील आरोपीचे वडील शिवसेनेचे पदाधिकारी निघाले। या मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला। विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केलेल्या सगळ्या आरोपांना आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उत्तर दिलंय। तसंच भाजपच्या वतीनं आमदार आशिष शेलार यांनी देखील आपल्या पक्षाची भूमिका मांडली आहे। काय म्हणालेत मुख्यमंत्री शिंदे आणि आशिष शेलार ते आता पाहूयात। मैं इतना ही कहूँगा कि कोई भी केस में गवर्नमेंट की तरफ से किसी को भी सपोर्ट नहीं किया जाएगा, किसी को भी मदद नहीं होगी। मेरे इंस्ट्रक्शन आपने देखे, पुणे में भी एक्शन हुई है और यहाँ भी आप देख रहे हैं एक्शन हो रही है, एक्शन होगी। किसी को भी छोड़ा नहीं जाएगा। कोई भी इलीगल काम करेगा उसको कानून छोड़ेगा नहीं। कारवाई कायदेशीर केली पाहिजे, भाजपची भूमिका आहे। आवश्यकता वाटली तर कडक कलम लावली पाहिजेत। लावलेल्या कलमावर दुःखी कुटुंब हे जर त्या ठिकाणी प्रश्न उपस्थित करत असेल तर त्या दुःखी कुटुंबाचं ऐकलं गेलं पाहिजे, आमचं म्हणणं आहे। त्या नाकवा परिवाराला संपूर्ण मदत मिळाली पाहिजे, आमचं म्हणणं आहे। त्या नाकवा परिवाराच्या दुःखामध्ये आम्ही सगळे सहभागी आहोत आणि म्हणून पबवर कारवाई करा। त्या पाहिजे तर शाह कुटुंबाचे अनधिकृत घर असेल तर त्याच्यावरही कारवाई करा। वरळी हिट अँड रन मुद्दा आज दिवसभर चर्चेत राहिला। याला अपघात म्हणायचं की हत्या हा प्रश्न आमदार आदित्य ठाकरेंनी विचारला होता आणि याच विषयावरती आम्ही विचारलेल्या प्रश्नावरती तुम्ही दिलेल्या काही निवडक प्रतिक्रिया आता आपण पाहणार आहोत। त्यासाठी जाऊयात आपल्या मीडिया सेंटरला। आजचा प्रश्न पुन्हा एकदा आपल्यासाठी, मुंबईतील वरळी हिट अँड रन हा अपघात नव्हे हत्या, आमदार आदित्य ठाकरेंचा आरोप योग्य वाटतो का? होय आणि नाही हे दोन पर्याय तुमच्या समोर होते, मात्र तुम्ही कशा प्रकारे व्यक्त झालेला आहात सोशल मीडियावर ते पाहूयात। एक्सवरती गोपाळ दंडगव्हाळे म्हणतायत आदित्य ठाकरेंनी यावेळी तरी राजकारण बाजूला ठेवून असे असंवेदनशील वक्तव्य न करता दोषींवर योग्य ती कारवाई होईल यासाठी प्रयत्न करावेत ही अपेक्षा। विनीत वैद्य म्हणतात अपघात झाल्यावर फरफटत नेलं, पुन्हा अंगावर गाडी घातली, हे कृत्य निंदनीय नक्कीच आहे। अशा घटनेतील आरोपींना शिक्षा होणं गरजेचं आहे, अन्यथा चुकीचा संदेश जाईल। यूट्यूबवरती विष्णू पाटील लिहितात दारू पिऊन गाडी चालवल्यानं एका निष्पाप महिलेचा जीव गेला, त्यामुळे ही हत्याच आहे। नीता दुर्वे लिहितायत इतक्या बेदरकारपणे गाडी चालवणं हे अतिशय घृणास्पद आहे आणि त्यामुळे एक कुटुंब निराधार झालंय। हीच गोष्ट पुण्यात झाली त्यावेळेला आदित्य ठाकरे कुठे होते? फेसबुकवरती जयराज सिंग परिहार लिहितात कुठल्याही पक्षाचे राजकारणी सत्तेत नसले की असे बिनबुडाचे आरोप करायला सगळ्यात पुढे असतात। तर इंस्टाग्रामवरती शिवप्रसाद पवार लिहितात होय नक्कीच योग्य आहेत आरोप। हिम्मत चौधरी इंस्टाग्रामवर लिहितात आता हे कोर्ट ठरवणार। मदन पाटणकर म्हणतात नाही। वरळी हिट अँड रन प्रकरणामधील राजकारण आणि विश्लेषण पाहिलं, त्यावर आम्ही विचारलेल्या प्रश्नावरच्या महाराष्ट्रानं दिलेल्या प्रतिक्रियाही पाहिल्या आणि आता वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरती विचारलेल्या या प्रश्नावर तुम्ही काय कौल दिलेला आहे तो आता पाहणार आहोत आपण आपल्या पोल सेंटरला। तर यूट्यूबवरती आपल्याला 12,000 मतं प्राप्त झालेली आहेत, त्यापैकी होय म्हणतायत 84%, नाही म्हणतायत 16%। महाराष्ट्राचा कौल आपण यावेळेला पाहतोय। यूट्यूब नंतर फेसबुकवरती आलेल्या मतांची तुलना केली तर होय म्हणतायत 60%, 40% म्हणतायत नाही।
इंस्टाग्रामवरती आलेली मतं देखील महत्त्वाची. त्यापैकी नाही म्हणतायत 26% आणि होय म्हणतायत 74%. त्यानंतर एक्सवरती तुम्ही काय कौल दिलेला आहे तो आपण यावेळेला पाहतोय. एक्सवरती होय म्हणतात 76%, नाही म्हणतात 24%. मद्याची नशा, अंमली पदार्थांची नशा, त्याला जोड म्हणून वेगाची नशा, पैशाची नशा, सत्तेची नशा, असं कॉकटेल असेल तर ते डेडली कॉम्बिनेशन बनतं. जोवर याच्या मुळावर घाव घातला जाणार नाही, जोवर यातल्या काही आरोपींना कडक शिक्षा होणार नाही, जोवर धनिकांचे पुत्र स्वस्तात सुटत राहतील, तोवर हिट अँड रन सारखी प्रकरणं होत राहतील. हा साधा आणि सर्वसामान्यांकडून जसा होतो तसाच अपघात नसतो. यांना खरंच अपघात म्हणायचं काही हत्या म्हणायची, हा आदित्य ठाकरेंनी विचारलेला प्रश्न यामुळेच रास्त वाटतो. आपण काय करतोय याची जाण या मुलांना असते आणि आपण नशेच्या अंमलात ड्रायव्हिंग सीटवर बसणं चूक आहे याची जाणही या मुलांना असते. आणि अशा अवस्थेमध्ये आपल्याकडून अपघात घडण्याची शक्यता आहे याची जाण या मुलांना असते. आणि अशा अवस्थेत आपल्याकडून अपघात घडलाच तर आपला शक्तिशाली बाप, त्याचा पैसा, त्याचं नेटवर्क आपल्याला सही सलामत बाहेर काढेल हा विचार, हा विश्वास सुद्धा नशेमध्ये गाडीचं स्टिअरिंग व्हील हातात घेताना त्यांना असतो. आणि जाणाऱ्या जीवाचं मोल जोवर पैशात मोजलं जाईल ना, पोलिसांचा प्राथमिक तपास जोवर कच्चा राहील, कायद्यातील पळवाटा जोवर गुन्हेगारांच्या मर्जीवर चालतील, तोवर कधी पोर्शे, कधी BMW, कधी पुणे, कधी नागपूर, कधी मुंबई निष्पापांचे बळी जात राहतील. दारू पिऊन किंवा कोणत्याही नशेमध्ये असताना गाडी चालवू नका. अति वेगाच्या नादामध्ये आंधळे होऊ नका, हे आवाहन करूयात. आणि या बातमीसोबतच 0 आवरमध्ये आज इथेच थांबूयात. उद्या संध्याकाळी 7:56 पुन्हा भेटूयात. त्यासाठी पाहत रहा ABP माझा. नमस्कार. मनसुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती. याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली. प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो. येतोय मनसुद्धा तुझाचा दुसरा सीझन. होय मनसुद्धा